नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एमपीएससी उत्तीर्ण झालेले आपल्या एमपीएससी बूस्टर चॅनलचे मार्गदर्शक आणि राम चव्हाण सरांची मुलाखत घेणार. या मुलाखतीमुळे आपल्या सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासामध्ये किंवा अधिकारी बनण्यामध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्यामध्ये या मुलाखतीचा खूप फायदा होणार आहे. मग आता आपण आपल्या या चॅनलवर तरी सरांचं स्वागत करू आणि मुलाखतीला सुरुवात करू. सर, आपण आपलं थोडक्यात कुठून आलात, आपली शैक्षणिक पार्श्वभूमी, तसेच जो तुम्ही एमपीएससीचा प्रवास सुरुवात केली कशा पद्धतीने केली त्याचं आम्हाला मार्गदर्शन करा. थँक्यू सर. सर्वप्रथम मी विद्यार्थी मित्रांना सांगतो की माझ्या शेजारी जे बसलेले आहेत ते कुशपुरी सर आहेत, ज्यांची RFO तसंच मंत्रालयामध्ये कक्षाधिकारी, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर व रजिस्ट्रार या तिन्ही पदावरती निवड झाली आहे. तर आता माझ्या संदर्भात सांगायचं झालं तर मी मूळचा तुळजापूर तालुक्यातील दुसरी या गावातून आलो आहे आणि माझ्या कुटुंबाचा व्यवसाय हा शेती आहे. माझे वडील शेतकरी आहेत. माझं शिक्षण 10वीपर्यंत शिक्षण हे सोलापूरला झालं. तिथून मी डिप्लोमा केला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सोलापूर इथून. त्यानंतर 3 वर्ष मी बारामती इथे विद्याप्रतिष्ठान कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केलं. असा माझा शैक्षणिक एकंदरीत प्रवास आहे सर. ओके, आपण IT मध्ये काय काळ नोकरी केली, मग एवढ्या चांगल्या क्षेत्रात तुम्ही सर्व्हिस लावत आहे, ते सोडून तुम्हाला एमपीएससी कडे का वळावं? मी नोकरी केली कारण ॲक्च्युली माझं कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं होतं इंजिनिअरिंग असताना आणि तेव्हा नोकरी करण्याची गरज होती आर्थिक परिस्थितीमुळं. तर मी नोकरी केली, परंतु नोकरी करत मला जाणवलं की जी आपला जॉब आहे, प्रायव्हेट कंपनीतला जॉब आहे, तो एका चौकटीतला जॉब मला वाटला. आणि एमपीएससी करून जर आपण अधिकारी वगैरे बनलो, ॲक्च्युली मी कॉलेजला असताना काही मॅगझिन्स यायचे आमच्या कॉलेजमध्ये आणि तेव्हा मी काही मुलाखती वाचायचो. त्यातून मला जाणवायचं की असं काहीतरी हा क्षेत्र आहे की आपल्याला काहीतरी अधिकारी बनवून आपल्या आजूबाजूच्या समस्या असतील त्याच्यावरती काम करता येईल. त्या दृष्टिकोनातून मी एमपीएससी करण्याचा निर्णय जॉब करत असताना घेतला. म्हणजे सरांचं म्हणणं असं आहे की एमपीएससी अशी आपल्याला संधी प्रोव्हाइड करते की आपण ज्या भागातून आहोत त्या लोकांसाठी काही कार्य करता येईल, त्या प्रश्नावर आपल्याला काम करण्याची संधी देणार आहे हा एमपीएससी लोकसेवा आयोग आहे, असं सरांचं म्हणणं बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना त्या कामाची आवड होती, त्याच्यामुळे ते एमपीएससी क्षेत्राकडे वळाले आहे. पण सर, तसं पाहता सुरुवातीला आपण एमपीएससी सुरुवात कशी केली, त्याच्यामध्ये काय अडथळे आले आणि मग तुम्ही त्या अडथळ्यावर कशी मात केली याच्यासाठी मार्गदर्शन. सुरुवातीला मी जेव्हा एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा पुण्यामध्ये फारसे कोण माझे मित्र नव्हते एमपीएससी करणारे. तर एक मित्र होता, तो पण नौकाच होता, परंतु त्याच्याकडून काही थोडेसे बुक्स मला समजले. कोळंबे सरांची काही बुक आहे, मग ते 2-3 बुक काढून मी अभ्यास चालू केला. म्हणजे पहिली अडचण होती की योग्य असा मार्गदर्शक नसणं, जो तुम्हाला सांगेल की कसा अभ्यास करायचा, सोर्सेस काय आहे ते काहीच माहीत नव्हतं. त्यामुळं सुरुवातीचे काही वर्ष काही असे चांगले बुक्स नव्हते माझ्याकडे, रेफरन्स बुक्स. पण नंतर हळूहळू मला ते समजत गेले आणि सुरुवातीला पूर्वपरीक्षा पास व्हायचो, परंतु मुख्य परीक्षेचा जो अभ्यास आहे तो कसा कव्हर करायचा किंवा सिलेबसला फोकस करून अभ्यास करायचा, आपल्याला मार्क्स कसे आणायचे याच्याबाबत माझ्याकडे स्ट्रॅटर्जी नव्हती. केवळ मला असं वाटतं की ध्येय उच्च किंवा चांगला असून चालत नाही, तर त्याच्यापर्यंत जाणारा जो मार्ग आहे तो पण तेवढ्याच आपण चांगल्या प्रकारे निश्चित केला पाहिजे. तर माझ्या अडचणी ह्या आल्या की मार्गदर्शक नसणं, बुक्स कुठले वापरायचे हे फार माहीत नव्हतं, किंवा सिलेबस फोकस करायचा असतो किंवा POQ इम्पॉर्टंट असतात, हे काय मला सुरुवातीला ॲक्च्युली माझं त्याच्याकडे फारसं लक्ष केलं नाही. पूर्वपरीक्षा पास व्हायचो, पण मुख्य मी म्हणजे त्यात पुरेशा काय म्हणतात स्ट्रॅटर्जी याबाबत मला अपेक्षित केलं. ओके, सरांनी त्यांना सुरुवातीला जे अडथळे आहेत त्याच्याविषयी आपल्याला थोडक्यात सांगितलं. मग सर, तुम्ही या अडथळे जे तुम्हाला आले ते नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना येऊ नये म्हणून आता सध्या एमपीएससी बूस्टर चॅनल चालवत आहे, तो चालवणे मागचं होते आणि चालवत असताना कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल थोडक्यात सांगा.
मला हेच जाणवलं की मी जेव्हा एक्झाम द्यायचो तेव्हा अ, पुरेसं मार्गदर्शन नसलं त्याच्यामुळं माझे काही वर्ष वाया गेले. पण आता चॅनलच्या माध्यमातून आपण स्पेसिफिक गोष्टी सांगतोय, कशावर भर दिला पाहिजे, काय वाचलं पाहिजे, बुक्स कुठले चांगले आहेत, कशा ट्रिक्सने गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे किंवा PYQ कसे त्याचा भर मी वारंवार हेच सांगतो की PYQ वर खूप मोठा भर पाहिजे आपला. म्हणजे जवळपास 40% क्वेश्चन अननोन असतात, क्वेश्चन किंवा पर्याय. पास व्हायचं तर याच्यात मार्क आले पाहिजे, मी हेच सातत्याने सांगतो. बूस्टर चॅनलवरती आपण एक करतो आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC बूस्टर. त्यामध्ये आपण चांगल्या वर्तमानपत्रातून फक्त एक्झाम ओरिएंटेड न्यूज आपण तिथे शेअर करतोय. बाकीचा कुठलाही म्हणजे पॉलिटिकल न्यूज किंवा असं काही मनोरंजनाच्या बातम्या आपण त्यात शेअर करत नाही. एक्झाम ओरिएंटेड न्यूज आपण तिथे शेअर करतोय, त्या महत्वाच्या घटना घडल्या असतील त्या शेअर करतोय. त्याचबरोबर आपण काही माफक दरामध्ये, अत्यंत माफक दरामध्ये आपण काही बॅचेस घेतो. PYQ बॅच असेल किंवा रिव्हिजनची बॅच असेल. त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या काही अडचणी असतील, अनेकांना म्हणजे अपयश येतं, कॉन्फिडन्स जातो किंवा अशा अनेक अडचणी ते कधी कधी मला मेसेज करतात. मी मग आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना एक मोटिवेशन मिळेल, गायडन्स मिळेल या दृष्टीने काही व्हिडिओ बनवत असतो. तर अशा प्रकारे मी चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो. सरांचं निश्चितच कौतुक आहे. ते त्यांना ज्या अडचणी आल्या आणि त्यांना त्यावेळेस तशी म्हणजे माणसं उपलब्ध नव्हते, पण ते अडचणी नवीन करणाऱ्या विद्यार्थ्याला एवढी मदत कर स्वतः आता उत्तीर्ण असूनही असं माफक दरात बॅच घेणं, ज्या खरेच होतकरू विद्यार्थी आहे आणि त्याला शिकण्याची आवड आहे त्यांना मोफत मार्गदर्शन करणं, अशा चांगले उपक्रम सर त्यांच्या MPSC बूस्टरच्या चॅनलच्या माध्यमातून राबवतात. तसंच सर आपण MPSC प्रिलिममध्ये पास होण्यासाठी तुमची चांगली हातोटी होती. तुम्ही प्रत्येक वेळेस प्रिलिम सहज क्लिअर करत होता. तुम्ही IT मध्ये जॉब करत असताना कुठली विशेष तयारी करताना प्रिलिम पास होत होता. मग राज्यसेवा प्रिलिम पास होण्याचं तुमच्या यशाचं गमक काय आहे? राज्यसेवा पूर्व पास व्हायचं जे काही सूत्र म्हणता येईल आपल्याला, ते सूत्र म्हणजे काय आहे, जेवढे काही टॉपिक आहेत, राज्याचे विषय आहेत, ते सगळे विषय नीट करणं, कुठलाही एक विषय दुर्लक्षित करायचा नाही. आणि PYQ मी वारंवार PYQच म्हणतोय. म्हणजे नेमकं PYQ म्हणताय, मग त्याच्यामध्ये नेमकं करायचं नेमकं म्हणजे काय, साधारणतः मागच्या 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण आयोगाच्या घ्यायच्या, त्या प्रिंट मारायच्या आणि विषय निहाय काय करायचं, तुम्ही आता राज्यघटना करत आहे तर मागच्या 4 वर्ष सलग राज्यघटनेचे प्रश्न बघून घ्यायचे. मग काही तुम्हाला टॉपिक सापडतील की साधारणतः 2021 मध्ये राष्ट्रपतींवर प्रश्न विचारला आहे, परत 2021 ला राष्ट्रपतींवर प्रश्न दिसतोय, 22 ला याला 23 ला दिसतोय. म्हणजे राष्ट्रपती हा टॉपिक निश्चित झाला त्याच्यात क्वेश्चन येतोय. असे तुम्ही टॉपिक आयडेंटिफाय करायचे, प्रश्न लिहून काढा. 18 राज्यघटनेचे प्रश्न आले म्हणजे अख्खा प्रश्न नका लिहू, किंवा त्यातले कीवर्ड लिहा. 19 ला लिहा आणि 20 ला असे 4 वर्षांचे कीवर्ड काढा. त्यातून तुम्हाला समजतं की नेमके मला कुठले टॉपिक्स करायचे आहेत. म्हणजे PYQ टॉपिक्स कळले. PYQ अजून काय करायचं आपल्याला, की काही असे क्वेश्चन आहेत जे येत नाही आणि त्याचं एक काहीतरी आयोग उत्तर देतं, ते उत्तर कसं देतं त्याचं एक तुम्हाला अनालिसिस करायचं आहे. त्यातनं एक सूत्र बनवायचं आहे की मला न येणारे उत्तर जर मला शोधायचं असेल तर मी जो पर्याय दिला त्यातला असं कुठला पर्याय मार्ग ते उत्तर माझं बरोबर आहे. उदाहरणार्थ माझ्या अनुभवातून सांगतो, असे काही आयोग पर्याय देतो म्हणजे त्याला आपण स्वतःहून उत्तर सांगतो असं म्हणूया. म्हणजे खूपच मोठा पर्याय हा, किंवा त्या पर्यायामध्ये मराठीसोबत इंग्लिश शब्द असणं किंवा काही चिन्ह असणं, असे काही गोष्टी आयोग देतं, कंस वगैरे, आणि सहसा ते उत्तर बरोबर असतं. म्हणजे येत म्हणून प्रश्न न सोडवण्यापेक्षा अशी जर आपण आयोग कशा पद्धतीने उत्तर देतं हे मी एक एक्झाम्पल सांगितली, याच्यापेक्षा अनेक गोष्टी आहेत. जर तुम्ही PYQ नीट केले, स्वतः पेपर्स नीट पाहिले, पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही फक्त येणारे प्रश्न सोडवा. त्यात पण सुरुवातीला सोपे सोपे विषय तुम्हाला वाटतात ते आधी घ्या. आयोग पहिल्यांदा विज्ञानचे क्वेश्चन टाकतो तर ते नका सोडवा, आधी येणारे सोडवा. तर साधारण हे छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या, ज्या विषयामध्ये बोलला समजा एखाद्याला राज्यघटना परफेक्ट त्याची सुरुवातीला राज्यघटना घ्यायचा पाहिजे किंवा एखाद्याला जॉग्राफीमध्ये जॉग्राफी नक्कीच म्हणजे आपापल्या इंटरेस्टनुसार विषयाचा क्रम लावून तशा पद्धतीने सोडवला पाहिजे. ही एक गोष्ट आहे मार्क्स येण्यामध्ये. कारण याच्यात कसं होतं, ते येणारे सोपे विषय ते आधी घेतले, त्यातले येणारे क्वेश्चन पटापटा सोडवले, न येणारे न येणारे बाजूला काढले आणि सेकंड राऊंड मध्ये न येणारे सोडवायचे. याच्यानं कसं होतं, जर आता तुम्ही आत्ता म्हणला आत्मविश्वास, सुरुवातीला जर न येणाऱ्याच्या तुम्ही पाठीमागे लागला आणि कॉन्फिडन्स गेला तर पुढे काही येणारे क्वेश्चन असतात तेही चुकतो आपण. पुढे परीक्षा जातीत किती मार्कनं,
4 मार्क 6 मार्क या मार्कने जाते. बरोबर. 8-10 मार्काने जरी गेली 5-6 विषय आहेत, प्रत्येक विषयात 1-1 2-2 चुका केल्या तर 5-6 विषयांचे 7 चुका 7 दुनी 14 मार्क इथेच गेली, पूर्ण इथेच जाते. बरोबर. म्हणजे छोट्या गोष्टी करल्या पाहिजे. नाही, सरांनी आपल्याला खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की पेपर आम्ही करायचा आहे आणि प्रत्येक विषयानुसार कुठल्या रॅंकवर क्वेश्चन येतात ते पाहणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा सरांनी त्या 2 तासामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला पेपर कुठल्या पद्धतीने सोडवला पाहिजे आणि सर तुम्ही राऊंड सातत्याने म्हणताय, म्हणजे पेपर किती राऊंड मध्ये आणि कसा सोडवला? पेपर जो आहे ना पहिल्या राऊंड मध्ये 100% जे मला माहिती 100% ओके. जरा जरी डाऊट असला तर तो क्वेश्चन सोडवायचा नाही. मग याच्यामुळे काय होईल, आपण समजा पहिला राऊंड असा घेतला की मला 100% येणार, ते क्वेश्चन आपण घेतो. ओके मी फायदा काय? फायदा असा होतो, समजा राज्यघटना विषय 15 क्वेश्चन आहे, तुम्हाला त्यातले 8च क्वेश्चन येतात 100%, ओके. तर तुम्ही व्यवस्थित सोडवले आणि 3 क्वेश्चन थोडेसे डाऊटफुल आहेत तुमचे. जर तुम्ही ते पहिल्याच राऊंडला सोडवायला घेतलात ना, थोडीशी गडबड होते आणि चूक सुद्धा होऊ शकते. ओके. आणि कारण तुमचं कसं आहे, वेळ घेतो. हा बाकी पेपर सोडवायचा म्हणून तुम्ही काहीतरी निर्णय घेता आणि गोल करता, पण त्या गडबडीत तुमचा तो क्वेश्चन चुकू शकतो. तो जर सेकंड राऊंडला घेतला तर फायदा काय होणार आहे, थोडा तुम्ही वेळ देता. तुमच्या डोक्यात असतं फर्स्ट राऊंड मध्ये मी येणारे क्वेश्चन सॉल्व्ह केले, तेव्हा आता मला फार चिंता नाहीये, आता न येणारे मी बघतोय, त्याला वेळ देऊन तुम्ही सोडवू शकता. फर्स्ट राऊंड मध्ये ना माझ्या माहितीनुसार कसं होतं, राज्यघटनेचे एक 8-10 येतात, भूगोलचे 8-10 सोडवतो आपण, इकॉनॉमीचे 8-10, इतिहासचे एक 7-8, करंटचे एक 8-9, त्यानंतर विज्ञानचे 20 मधले एक 7-8 सोपे क्वेश्चन असेच, आणि पर्यावरणाचे 5 पैकी एक 4 क्वेश्चन, असे 7 विषयांचे साधारणतः ॲव्हरेज एक 9-10 क्वेश्चन जरी झाले तर 100 पैकी किमान 65 क्वेश्चन तुमचे पहिल्या राऊंड मध्ये होतात. याचा अर्थ 65 क्वेश्चन तुम्हाला 100% येतात किंवा तुम्ही खात्री आहे तुम्हाला की हे मला येत आहे, म्हणजे पहिल्याच राऊंडला 130 मार्क. ठीक आहे, म्हणजे खूप चांगली सिच्युएशन आहे. आपण वर्स्ट सिच्युएशन समजू, पेपर अवघड पडला किंवा कसं झाला तर किमान 50-55 तरी क्वेश्चन सहजच येणारे असतात पेपरमध्ये काही केल्या है ना. एक 100 40 क्वेश्चन अवघड आहे समजू, पण तुम्ही चांगली रिव्हिजन केले, PYQ चांगले केलेत ना, तर तुमचे 100 मधले 50-55 क्वेश्चन फर्स्ट राऊंड मध्ये येतात. मग ह्यात कसं होणार आहे, फर्स्ट राऊंड मध्ये केल्यामुळे ह्यात बिलकुल सिली मिस्टेक होणार नाही, तुमच्या होणारच नाहीये. मग हे तुमचे फिक्स मार्क झाले आणि तुम्ही इथंच पास व्हायचा तयार असता. आणि आता राऊंड विचारलं ना ते कम्प्लीट करतो आम्ही. पहिल्या राऊंड मध्ये येणारे 50-55 सोडवले. दुसऱ्या राऊंड मध्ये काय करतो आपण, थोडा डाऊट असणारे क्वेश्चन, म्हणजे एखाद 50-50 म्हणता येईल किंवा थोडं अजून त्याच्यापेक्षा चांगली कंडिशन आहे तुम्हाला, किंचित थोडासा डाऊट आहे तसे क्वेश्चन घ्यायचे. थर्ड राऊंड मध्ये तुम्ही 50-50 म्हणता तसे घ्यायचे. आणि फोर्थ राऊंडला न येणारे सुद्धा सगळेच क्वेश्चन सोडवायचे. राज्यसेवा पूर्व पास व्हायची सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे 100चा पेपर 100% सोडून येणे. मग काही लोकांना वाटेल की मग चुका होऊन मायनस होणार आणि 25 मार्कांची प्री जाणार वगैरे असे लोक बोलतात. मी नेहमी सांगतो प्री 1 किंवा 2 मार्कांनी जात नसते. प्री कशी जाते आपली, तर तुम्ही येणारे सोपे क्वेश्चन प्रत्येक विषयात 2-2 क्वेश्चन चुकता आणि 5-6 विषयांचे 12 क्वेश्चन चुकता, 12 दुनी 24 मार्कांनी तुम्ही प्री हाताने घालवता किंवा तुम्ही रिव्हिजन नीट करत नाही, ह्या गोष्टींनी प्री जाते. न येणाऱ्या क्वेश्चन मध्ये मी गोळी मारली चुकलं प्री जात नाही, उलट ते आपल्याला प्लसच करतात. म्हणजे उदाहरण 15-16 क्वेश्चन तुम्हाला येत नाही आणि तुम्ही अशा गोळ्या म्हणजे ढगात गोळ्या मारायसाठी सोडवायचे नाहीत प्रश्न, लॉजिक अभ्यास डिलिंग करणं PYQ आणि नेमकं उत्तर काय काढायचं हे तुम्ही शिकलात. तर ते 16 मधले समजा तुमचे एक 8 बरोबर आले 8 चुकले, तर 8 चुकले म्हणून 2 क्वेश्चनचे मार्क मायनस होणार आहेत. म्हणजे 8 बरोबर आले तर ते 2 क्वेश्चन मार्क केले तर 6 क्वेश्चनचे मार्क तुमच्याकडे. 6 दुनी 12 मार्क तुमचे वाढणार आहेत ना. जर तुम्ही 84 अटेम्प्ट करून आला असता आणि 16 क्वेश्चन सोडवलेच नसते, आता जे तुमचे 12 मार्क वाढणार ते 12 मार्कचा तोटा तुम्हाला झाला असता. आजकाल मेरिट वाढण्याचं कारण हे काय, अटेम्प्ट वाढले. आणि अटेम्प्ट का वाढवायचा, पूर्वी 3 क्वेश्चन माग 1ला मायनस असा होता, म्हणजे 3 चुकले तर एका प्रश्नाचे मार्क वजा. आज 4 क्वेश्चन चुकले तर एका प्रश्नाचे मार्क वजा होणार आहे. आणि आजकाल बऱ्यापैकी मटेरियल सगळ्यांना माहिती आहे आणि सगळे असे तयारी चांगली करतात, त्यामुळं मार्क जायचे चान्सेस कमी आहेत. आपली सगळी चांगली तयारी त्यावेळेस यायला हरकत नाही. ठीक आहे सर, आपलं प्रिलिममध्ये हे तुम्ही सांगितलं मग वाचन खेळायची पाहिजे आणि तुम्ही सगळं जास्तीत जास्त अटेम्प्ट केला पाहिजे आणि अननोन क्वेश्चनला जे डील करायचे त्याच्यासाठी एक लॉजिकली अप्रोच ते डील करणं गरजेचं आहे. पण सर प्रिलिम मध्ये आपल्याला करंट
आणि सामान्य ज्ञान हे जे दोन विषय आहेत ना, तिथं थोडे पोरांना म्हणजे अननोन क्वेश्चन जास्त प्रमाणात आहेत. तिथं काय करावं? जर राज्यसेवा पूर्वचा करंटचा जर आपण विषय घेतला, राज्यसेवा पूर्वचा करंट आणि कंबाईनचं करंट कंटेंट सेम आहे, पण प्रश्न विचारण्याची पद्धत किंवा आयोगाचा कल वेगळा आहे. राज्यसेवा पूर्व आयोग काय विचारतं, जागतिक, भारतीय आणि महाराष्ट्र तीन याच्यावरच्या अशा काही खूप ठळक घडामोडी, युनिक घडामोडी, क्वचित घडणाऱ्या करंटसाठी रेअर गोष्टी अशा विचारतात. घटक आयडेंटिफाय केले तुम्हाला. घटक आयडेंटिफाय केलेच पाहिजे, पण ते घटक आयडेंटिफाय करताना तुमचा फोकस अशा रेअरेस्ट घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अति महत्वाच्या त्याच्यावरती राज्यसेवेला फोकस आहे. त्याचबरोबर करंटचं एक महत्वाचं वैशिष्ट्य काय, 15 क्वेश्चन येतात ना, तर 15 पैकी किमान 8 ते 9 क्वेश्चन असे आहेत की ते आयोग त्यांचे घटक आहेत, त्याच्यावर तुम्ही आता घटकाचा उल्लेख केला, त्याच्यावरच वारंवार येते. उदाहरणार्थ बुकर पुरस्कार असेल, नोबेल पुरस्कार असेल, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार असेल किंवा पद्मश्री असेल, अर्जुन पुरस्कार असेल. त्यानंतर महत्वाच्या व्यक्तींची निवड, युजीसीचे चेअरमन पदी कोणाची निवड झाली, त्या PFRD मध्ये कोणाची निवड झाली, सातत्यानं मागच्या 3-4 वर्षी अशा महत्वाच्या निवडींवरती प्रश्न येतोय. ह्या गोष्टी फोकस केल्या पाहिजे करंटच्या, न की करंटचं पुस्तक घेतलं आणि पहिलं पान आणि शेवटचे पान होईपर्यंत वाचलं, तशाने करंटला मार्क येत नाहीत. आयोग विचारते काय, राज्यसेवेचा फोकस कशावरती, करंटमधले कुठल्या टॉपिक्स होते, त्याच गोष्टी वारंवार केल्या ना तर मार्क्स येणार आहेत. आणि आपल्याला प्रिलियमचा जो यशाचा मंत्र आहे ते आपण डिटेलमध्ये डिस्कस केला. सर तुम्ही सातत्याने प्रिलियम पास होतो, मग 2018 मध्ये तुम्ही IT चा जॉब सोडला. त्याच्यानंतर सरांना एक मोठा धक्का बसला की जो माणूस नोकरी करत असताना दरच्या वर्षी सहज जाऊन प्रिलियम पास व्हायची सांगणार, पण सर 2019 मध्ये प्रिलियमच निघाले. मग अशा वेळेस तुम्हाला म्हणजे एकीकडे तुम्ही जॉब सोडलाय, पुन्हा पुढे काय नाही, आणि अशा जी तणावाची परिस्थिती त्याला तुम्ही कशी सामोरे गेला आणि त्यामधल्या काळात कशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला सावरला आणि पुढे अभ्यास केला? 2019 मध्ये पूर्व परीक्षा मी नापास झालो. तेव्हा 207 मार्क मला पहिले 3 होते आणि 12 मार्क मधून मला 195 आले, कट ऑफ 197 लागला. हे 2 मार्क खूप इम्पॉर्टंट रोल आहे. असली इम्पॉर्टंट रोल जरी असली पूर्ण दोष आपण केलं द्यायचा नाही. मी काय केलं, आपण म्हणतो ना 2 मार्कांनी फी माझी गेली, तर मी सुरुवातीला तसंच मला वाटलं. पण जेव्हा मी पेपर पाहिला तर मला माझ्या चुका दिसल्या की सायन्समध्ये माझे खूपच बेसिक क्वेश्चन चुकले होते किंवा पॉलिटीचे क्वेश्चन चुकले होते. अशा काही चुका मी आयडेंटिफाय पण केल्या माझ्या. आणि मी एक लक्षात ठेवलं, कट ऑफ जो लागतो ना, कट ऑफच्या वरती 1-2 मार्कचं टार्गेट कधीच ठेवायचं नाही. कट ऑफ पेक्षा 20 ते 25 मार्क जास्त पडले पाहिजे प्रिलियमला, हे डोक्यात ठेवायचं, म्हणजे जेणेकरून फायनल की वगैरे असं इम्पॅक्ट पडणार नाही. 2019 माझ्यावरती खूप मोठा एक म्हणजे आघातच होता, कारण मी जॉब सोडला होता, माझं लग्न झालं होतं, मला मुलगा होता, आणि मग आता पुढं काय की आपण सगळं घरच्यांना सांगितलं की 1 वर्षात पोस्ट काढतो हो, आणि प्रिलियम नाही निघाली. त्याच्या पुढच्या 2 वर्षाच्या काळात कोरोना आला. मग सुरुवातीला म्हणजे मला खूप धक्का बसला, परंतु काही चांगले मित्र, चांगली पुस्तकं, या गोष्टींमुळं मला त्यातून बाहेर पडायला मदत झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या कुटुंबाचा पाठिंबा, माझी पत्नी, माझे वडील हे माझ्या पाठीशी राहिले. आता काही लोकांचा उल्लेख आला तर मी त्या मित्रांची नावं घेणं हे माझं कर्तव्य समजतो. म्हणजे माझे एक मित्र सागर देशमुख सर, जे आता ACP DYSP म्हणून त्यांची निवड 2021ला, सागर देशमुख सर यांचा मी कुठली अडचण आली तरी मी त्यांच्याशी फोनवर डिस्कस करायचो. हो हो हो, आणि खूप चांगली पुस्तकं ते मला सजेस्ट करायचे. त्यापैकी विस्मराज बाम सरांचं विजयाचा जो राजमार्ग आहे ते पुस्तक खूप महत्वाचं वाटलं मला, त्यातून खूप फायदा झाला. त्याचबरोबर आता आपली जे मुलाखत घेत आहेत कुशपुरी सर, हे सातत्याने माझ्यासोबत होते. अत्यंत सकारात्मक, कष्टाळू माणूस म्हणजे कुश सर. तर मी त्यांच्याकडे पाहायचो, तर आपण जेव्हा सकारात्मक चांगल्या लोकात राहतो तर आपण आणि त्यांच्यामुळे आपण पॉझिटिव्ह बनतो. आणि जर कुश सर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 कष्ट करतात, अभ्यास करतायत, ते सुद्धा 18 मध्ये आरोग्य चालू होते, परंतु काही कारणास्तव त्यांचं मेडिकलमध्ये सिलेक्शन झालं नाही आणि त्यातनं त्यांनी स्वतःला सावरत परत चांगल्या प्रकारे अभ्यास चालू केला होता. तर त्यांच्यासोबतच मी म्हणून अभ्यास करायचो. त्यामुळं तुमच्या आजूबाजूला असणारे अभ्यास करणारे लोक पॉझिटिव्ह पाहिजेत, कष्टाळू पाहिजे तुमच्यासारखे. त्याचबरोबर तुमचे काही असे मित्र किंवा मेंटर म्हणू शकतो आपण, असे पाहिजेत की
काही अडचण आली तर तुम्ही त्यांच्याशी बोलाल आणि ते तुम्हाला पॉझिटिव्ह सांगतील, चांगल्या गोष्टी, चांगले मार्ग तुम्हाला दाखवतील. तर अशा लोकांमुळं मला वाटतं की त्यातनं मी बाहेर पडलो आणि माझ्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास होता. तर मी जे काय करतो, जे आहे ते प्रामाणिकपणे घरी सांगायचो. म्हणजे मार्क्स कमी आले म्हणून घरी जास्त असं कधीच नाही केलं. गेली तर पूर्वपेक्षा केली आहे. ट्रान्सपरंट राहणं गरजेचं आहे. आपल्याला पण लोड येत नाही. सरांचं म्हणणं काय आहे की बाबा अशी जी तणावाची परिस्थिती असते अशा वेळेस आपल्या कुटुंबाबरोबर अगदी स्वच्छपणाने मोकळेपणाने प्रामाणिकपणे बोलणं गरजेचं आहे. तसे जे आपले चांगले मित्र आहेत जे सकारात्मक चर्चा करतात त्यांच्या बरोबर आहे आणि चांगल्या पुस्तकात जातात त्याच्यामधून मग आयुष्यातली कुठली हीच काय कुठली कठीण तुमच्या जरी परिस्थिती आली आधार झाला तर त्यातून तुम्ही सावरून जाऊ शकता सरांच्या बोलण्यातून आपल्याला हे समजतं. तर त्याच्यानंतर तुम्ही 2021 मध्ये 15ची सेवाची मुलाखत देऊन आला. मुलाखतीला काही कमी मार्क आले पण त्याच्यानंतर तुम्हाला पुढची तयारी कशी केली त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा कशी सावरला कारण की काही 5-10 मार्क तुमची पोस्ट होती. म्हणजे मी एक सांगतो मित्रांना की एमपीएससीचा जो मार्ग आता झालाय, आपण बघतोय काही मुलं खूप कमी वयात पास होतात, परंतु बहुतांश मुलं जे आज आहेत या प्रवाहामध्ये त्यांच्या 5-6 वर्षाच्या अधिक वर्षापासून ही मुलं या प्रवाहात आहेत आणि त्यामुळं मग असं छोटे मोठे अपयश येतं आणि जे दडपण, याचं प्रेशर, याचं टेन्शन हे खूप भयंकर आहे. मी या परिस्थितीतून गेलेलो आहे. आर्थिक असेल, मानसिक असेल, सामाजिक सर्व बाबतीमध्ये आपल्याला प्रेशर येतो. 2021 मध्ये काय झालं, एक गोष्ट सांगायची राहिली माझी प्री केली 19ची, बरोबर पण यात एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली की मी नेहमी कसं करायचो, प्री द्यायचो, लगे मेन्स द्यायचो, प्री द्यायचो, मेन्स द्यायचो. 19 नंतर काय झालं, मला एक खूप वेळ मिळाला. मी पुढची मेन्स देणार नव्हतो. म्हणजे अख्खं 1 वर्षभर माझ्या पुढे होतं. मग मी तेव्हा प्लॅनिंग केलं, सगळ्या नोट्स परत चांगल्या बनवल्या, मेन्सच्या, पूर्वच्या. महत्वाचं याच्यातलं हे आहे की प्रत्येक विषयाच्या तुमच्या नोट्स असणं गरजेचं आहे. तुम्हाला जो आता कधी कालखंड द्यायचा आहे त्याचा त्या संधीचा कसा उपयोग करायचा आहे या गोष्टीतनं शिकू शकतो. पीआयक्यूचे सगळे झेरॉक्स मारले. 2013 ते 19-18 पर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या राज्यसेवेच्या मेन्सच्या सगळ्या प्रत्येक विषयांचे झेरॉक्स मारले पेपरचे आणि सगळ्याचा अभ्यास केला. पीआयक्यू खडा ना खडा असं अनालिसिस मी केलं. तुम्हाला माहिती माझी वया, तर त्याचा मला खूप फायदा झाला आणि 20ची मेन्स मी पास झालो. आधी कधीच मी मेन्स पास झालो नव्हतो, 20ची पास झालो. मुलाखतीमध्ये काही गोष्टींमुळे मला कमी मार्क आले, परंतु त्याचा खूप मोठा धक्का मला बसला. म्हणजे मला असं वाटलं की मेन्सला चांगले मार्क आहेत, मुलाखत पण चांगली गेल्याची वाटली होती आणि किमान एवढा आपण जॉब सोडलाय, मागचा अपयश आणि आपल्याला आता पोस्ट मिळणार याच्यामध्ये होतो. आणि अनपेक्षितपणे रात्री 8ला निकाल लागला आणि पोस्ट माझी गेली होती त्यावेळेस आणि धक्का होता की इंटरव्ह्यूमध्ये खूपच कमी मार्क्स आले आपल्याला. त्यामुळे मग मोठा धक्का होता मला. पण त्यातनं मी काय पूर्ण खचलो तर असं नाही, परंतु 8 दिवसांनी पुढची मेन्स होती. परत सगळ्या माझ्या नोट्स वाचल्या, पण त्या मेन्समध्ये मी खूप चुका करून आहे. म्हणजे मला एक सांगायचं आहे, मी बाहेरनं किंवा आतून तरी मला वाटलं की मी स्टेबल आहे आणि माझं सगळं ओके, हरकत नाही, मी केला, अभ्यास जातोय. पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो धक्का होता आणि खूप सिंपल मी चुका करून आलो. पण त्यातून पण एक सांगतो की त्याच्यातनं मी एक पॉझिटिव्ह गोष्ट घेतली. मी की चेक केली तर कळलं कमी मार्क आहेत. मला काही जाणवलं की इतिहासात कमी आले, तर लगेच मी दुसऱ्या दिवशी अभ्यासाला बसलो. इतिहासच्या माझ्या चांगल्या नोट्स नव्हत्या, इतिहासच्या 60 मार्काच्या सिलेबसच्या मुद्द्याला धरून मी पुढच्या 8 दिवसामध्ये जेवढे पण स्टँडर्ड बुक्स आहेत इतिहासाचे, बिपिनचंद्र असेल, ग्रोवर असेल, समाधान महाजन असतील किंवा विपुल थोराटे सरांचं समाज सुधारकांचं पुस्तक आहे, मागचे सगळे पीवायक्यू सिलेबसचा मुद्दा घ्यायचा, सगळ्यात तो जायचं आणि ह्यातलं कॉमन घेऊन तो नोट्समध्ये उतरवायचा. असं करून मी इतिहासच्या नोट्स बनवल्या आणि नंतर काय केलं, प्रत्येक जीएस मध्ये मी ज्या ज्या चुका केल्या त्या लिहून काढल्या. मला आढळलं की प्रत्येक जीएस मध्ये मी 15 चुका केले, म्हणजे 15 तो 60 मार्क मला इम्प्रूव्ह करता येतील हे मला जाणवलं आणि त्यानुसार मी पुढच्या अटेम्प्ट मध्ये माझे 60 ते 65 मार्क वाढले. तर मला तर तुम्ही जवळपास 5 वेळा मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा 2022. मग त्या मुख्य परीक्षेत आणि या मुख्य परीक्षेत असं वेगळं काय केलं त्याच्यामुळे तुमचा रिटर्नला जवळपास पहिले की 405 स्कोर वगैरे होता? ही जी 22ची मुख्य होती पूर्ण वेळ अभ्यास करत असेल, तिसरी मुख्य होती माझी. बरोबर. तर मग त्याच्यात मगाशी सांगितलं की माझ्या चुका पहिल्या लिहून काढल्या. ज्या पर जीएस मी सांगते 15 चुका, त्यातल्या 5-6 चुका तर सिली मिस्टेकच होत्या आणि बाकीच्या अर्ध्या चुका होत्या की ज्या माझ्या नोट्स मधल्या आहेत, बुक्स मध्ये आहेत, ते मी चुकलोय तिथं.
तर असे पर पेपर 10-15 मला चुका सापडल्या. लँग्वेजमध्ये पण मला खूप कमी मार्क येत होते. तर त्या गोष्टी टाळण्यासाठी मी परत एक वेगळा प्लॅन बनवला. त्या गोष्टींवर काम केलं. नोट्स परत थोड्याशा अपडेट केल्या ज्या मी चुका करत होतो त्या टाळण्यासाठी. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं असं की पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. स्वतःला सांगणं की मी थोडक्यातच चाललोय. हे कधी कळतं जेव्हा चुका काढतो आपण आणि लक्षात येतं की मी काय फार लांब नाहीये. हे केलं तर मी जवळ जाणार आहे. त्यामुळं म्हणजे काही आला स्कोर. क्वेश्चन असे असतात की जे आपल्याला येत असतात, पण त्या परीक्षेतल्या काहीतरी आपल्या विचारामुळे मला गोंधळामुळे मग ते चुकतात. म्हणजे त्याच्यावर तुम्ही अभ्यास करून त्यात सुधारणा आहे. केवळ गोंधळ वगैरे असं म्हणता येत नाही आपल्याला सर. ओके रिव्हिजन नीट नसतं. ओके म्हणजे प्रश्न revision हा आणि राज्यसेवा मुख्य कसं आहे ती मुख्यची परीक्षा आहे. पूर्व परीक्षा फक्त एका दिवसाची परीक्षा आहे. जीएसचा फक्त 2 तासाचा पेपर आहे. पण राज्यसेवा मुख्य एक वेगळी परीक्षा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 दिवस 6 पेपर द्यायचे आहेत. दीड दिवसा हो. खूप मोठा सिलेबस आहे. त्यामुळं आणि 3 दिवस तुम्हाला सगळं रिव्हिजन झालं पाहिजे असं वाटतं आपल्याला. महत्वाचे PYQ बघून झाले पाहिजे वाटतं. त्यामध्ये आपण ना खूप थकतो शारीरिक मानसिक प्रकारे. आणि ते करत असताना जर तुमच्याकडे काही समजा काही सेटबॅक बसला असेल जसं मागच्या काल गेला आहे आणि त्यामुळे जर तुम्ही सावरलं नसेल स्वतःला पुरेशी परत नीट तयारी केली नसेल तर स्कोर येत नाही. तर तुमचा आपण मुख्य परीक्षेविषयी म्हणजे रिटर्न मध्ये तुम्हाला साधारणतः इंग्लिशमध्ये 30च्या वर सहज मार्क पडायचे. मग याच्यामध्ये इंग्लिशच्या निबंधामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारची तयारी करायची किंवा त्या निबंधाचा कंटेंट काय असावा? निबंध जो आहे ना इंग्लिशचा त्यासाठी मी पाल आणि सुरी यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये काही सॅम्पल निबंध दिलेले आहेत त्यांनी. तर ते निबंध मी वारंवार पाहायचो. आणि इंग्लिशच्या पेपरला कसं होतं की आपल्याला शब्द सुचत नाहीत. आपण विचार मराठीतून करतो पण तो निबंध लिहिताना इंग्लिशचा शब्द पाहिजे तो आठवत नाही. मग यासाठी पाल सुरींचे ना एक सॅम्पल अर्धा निबंध आपण घ्यायचे आणि त्यातले काही निबंध आपल्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करायचा. अडलं की पालसुरी पाहायचं. आणि प्रत्येक निबंधाच्या सुरुवातीला त्यांनी एक अर्ध पेज काही निबंधाचे मुद्दे लिहून दिले. किमान ते मुद्दे लिहून ठेवायचे म्हणजे एकदा मला ते आठवतात. त्याचबरोबर करंट जे आहे चालू घडामोडी आपण मॅगझिन करतो किंवा आठवड्याच्या पुरवण्या करतो तर त्यातले पण आयोगचे क्वेश्चन विचारतो ना निबंधाचे साधारणतः इंग्लिशचे टॉपिक बऱ्यापैकी तेच आहेत. महिलांबाबत दहशतवाद असेल लोकशाही असेल इथिक्स असेल याच्यावरतीच निबंध येताना दिसतात. तर हे कॉमन टॉपिक नीट करून ठेवायचे त्याचा फायदा तिथं होतो. ठीक आहे सर. लँग्वेज मध्ये तुम्ही कशी इम्प्रुव्हमेंट केली? लँग्वेजचा जो आपला ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे लँग्वेज ऑब्जेक्टिव्हचा पेपर झाला जेव्हा मी पहिली मेन्स दिली होती ते 50च्या आसपास मला स्कोर आला होता. पण आता 69 स्कोर आहे. कंबाईनला माझा 77 स्कोर आहे आता कंबाईनला. आणि 22ला काहीतरी फायनल केलं मला वाटतं 60 का 62 मला एक्झॅक्ट आठवत नाही. परंतु मी इम्प्रूव्ह कसा केला कंबाईनला 77 काहीतरी मला आलं. तर मी सांगतो राज्यसेवेला ते आपली पेज बनवतो. तर आपण आधी नुसतं पुस्तक जे आहे ना वाळंबी सरांचं ते पुस्तक करायचो. PYQ फार भर देत नव्हतो. तर मग एक लक्षात आलं की PYQ करणं खूप गरजेचं कारण मी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे सोर्स प्लस PYQ. आणि मागच्या वर्षीचा पेपर जो आहे ना त्याच्यावर उत्तर टीका करून ठेवायची आणि तो पेपर वारंवार पाहायचा. त्या गोष्टी मग स्कोर वाढले. तर GS1 मध्ये तुम्हाला एकदम चांगला स्कोर म्हणता येईल आता 114 मार्क्स तुम्ही मिळवले. आता GS1 आता वास्ट सब्जेक्ट आहे. अनेक सोर्स आहेत. इतिहास बघायला गेलं तर आपल्याला इतिहासाला 5 सोर्स आहेत. जिओग्राफीचं मग या विषयाची कशी तयारी केली आणि एवढे मार्क्स तुम्ही कसे मिळवले? ओके GS1 जो आहे ना तो जर चांगला केला तर प्रत्येक एक्झामला फायदा होतो. इतिहास आणि भूगोल असे विषय आहेत कोणत्याही पूर्व परीक्षेला आहेत आणि कुठल्याही मुख्य परीक्षेला आहेत. तेव्हा त्याचा चांगला अभ्यास करणं गरजेचं पहिली गोष्ट. माझ्या बाबतीत झालं जसं मी सांगितलं 21ला मला अपयश आलं होतं तर तेव्हा मी 8 दिवसामध्ये इतिहासच्या चांगल्या बुक्समधून मी नोट्स काढून ठेवल्या. माझी इतिहासची वही बनली जी मी वारंवार वाचायचो. त्यानंतर भूगोलच्या संबंधामध्ये आयोगाने जो मुख्यचा सिलेबस आहे तो खूप डिटेलमध्ये दिला आहे. आणि भूगोलचा अभ्यास करताना मुख्याला जेवढे सिलेबसचे मुद्दे आहेत फक्त तेवढेच करायचे. एखादं पुस्तक तुम्ही घेतलं समजा 26 सरांचं पुस्तक घेतलं तर सुरुवात ते एंड कधीच वाचायचं नाही. समजा जर धबधबा असा पॉईंट आहे सिलेबसला तर धबधब्याचाच फक्त जे नाव आहे तेवढी वहीत लिहायची. पॉटहोलचा मुद्दा आहे पॉटहोलचा मुद्दा फक्त लिहून काढायचा. फक्त जेवढा मुद्दा आहे सिलेबसला तेवढा लिहून काढले आणि भूगोलला त्यामुळे मार्क आले. आणि GS1 मध्ये मार्क येण्यामध्ये किंवा न येण्यामध्ये कारण ऍग्रीचा पार्ट म्हणतो आपण
आता त्याच्यामध्ये बदल झाला मागच्या 2 वर्षापासून. काय होत आहे, ओके 20 मार्कच कोर ऍग्रिकल्चरला येतं आणि 8-10 मार्क पर्यावरणाचे पण काही मुद्दे त्या ऍग्रीच्या पार्टमध्ये आलेले आहेत. मग ते 20 मार्क मध्ये 10 मार्क सॉईल किंवा मातीवरती येतात आणि 10 क्वेश्चन्स हे वॉटर मॅनेजमेंटचे होतात. त्याच्यात पण तेच आहे, 1-2 बेसिक पुस्तकं आणि 10वी 11वी 12वीची पुस्तकं आहेत ऍग्रिकल्चरची. ती पुस्तकं नीट करायची आणि POQ पण इथं खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो ऍग्रिकल्चरच्या बाबतीत पण. त्यामुळे POQ कमांड पाहिजे. मी तर ऍग्रिकल्चरचे POQ शॉर्टमध्ये लिहून घेतले. 13 ते आजपर्यंत जेवढे एक्झाम झाले सगळ्यांचे POQ मी लिहून ठेवले शॉर्टमध्ये. सगळे POQ केल्यामुळे हो. अभ्यासक्रमात आपल्याला भेटत चालतात आणि अभ्यासक्रम एक प्रकारे POQ मध्ये स्कोर होतो, कारण 13 ते 22 पर्यंतची POQ म्हणजे सरांनी आपल्याला GS मध्ये जो सिलेबस मध्ये मुद्दा आहे आणि आपण जो सोर्स वापरणार आहे, मग सिलेबस मध्ये जो मुद्दा आहे तोच फक्त आपण त्या सिलेबस आपल्या सोर्स मधून केला पाहिजे आणि त्याला आपल्या PYQ राज्यसेवा महिन्याच्या पेपरची सोर्स दिली पाहिजे. आपण GS1 मध्ये 114 स्कोर आला म्हणजे खूप कौतुक करण्यासारखं स्कोर आहे, या पद्धतीने सांगितलं. तर GS2 मध्ये बी तुम्ही जवळपास 102 मार्क होते, त्याच्यासाठी तुमची काय GS2 जे आहे ना क्वालिटी, हेच कुठला विषय असो, नेमका एक्झाम पेपर कसा येतो ते कळलं पाहिजे. एक्झामचा पेपर GS2 आपण काय करतो, नुसत्या सिलेबस बसून बघून पण अभ्यास करणं किंवा नुसती पुस्तक वाचन करून गेलो तर तो पण 85-90 मध्ये अडकतो. GS2 102 स्कोअर आलाय, त्याच्यात पण अजून वाढ होऊ शकते, अजून 10-15 मार्क पण वाढू शकतात. त्याच्यामध्ये कसं आहे, GS2 मध्ये पहिले 35 क्वेश्चन आहे ते बेसिक पॉलिटी कोर पॉलिटीवरती येतात. 5 क्वेश्चन जे प्रेसवरती येतात, 10 क्वेश्चन एज्युकेशनवरती येतात, साधारणतः 20 क्वेश्चन इलेक्शन्स निवडणुका पक्ष याच्यावरती येतात. त्यानंतर एक 8 ते 10 क्वेश्चन पंचायत राजवरती येतात. पूर्वी पंचायतला 15 क्वेश्चन याच्यात 8-10 येतात. म्हणजे वेटेज कुठलं कमी झालंय वाढलं हे सुद्धा कळलं पाहिजे. त्यानंतर कायद्याचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये महसूल संहिता जो कायदा जर 4 क्वेश्चन येतात आणि बाकी इतर जे मायनर कायदे येतात 20 ते 22 क्वेश्चन त्याच्यावरती येतात. त्यानंतर काही पॉलिटिकल थिंकर्स आहेत 2-3 क्वेश्चन त्याच्यावरती येतात. असं हे स्वरूप आहे पेपरचं. काही महत्वाचे आयोग आहेत त्याच्यावरती क्वेश्चन येतात. त्यानंतर प्रशासकीय कायदा हा घटक आहे, त्यावर 6 क्वेश्चन येतात. असं प्रत्येक मुद्द्याला धरून आयोग मेन्सला क्वेश्चन विचारतो. तर प्रत्येक हेच की बाबा प्रत्येक मुद्द्याला धरून नोट्स काढणे आणि मिनिमम रिसोर्स ठेवणे गरजेचं आहे पॉलिटीला. फक्त लक्ष्मीकांत जे आहे आपलं ते पुरेसं नाही आहे, ते करा. लक्ष्मीकांत प्लस लक्ष्मीकांतचं ऍडमिनिस्ट्रेशनचे बुक आहे त्यातले सिलेक्टेड धडे आणि मी खाटेकर सरांचं पुस्तक वापरलं होतं पार्ट 2 ला, जे लक्ष्मीकांत ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये त्या गोष्टी मला मिळाल्या नाही, फक्त त्याच गोष्टी मी खाटेकर सरांच्यातून घेतल्या. तिथं पण रिपिटेशन टाळलं. एका पुस्तकातून एकच गोष्टी केला रिपीट होत असतील तर त्या हो केलं नाही आणि नोट्स बनवले आणि नोट्स बनवणं आणि पॉलिटीला पण मागच्या किमान राज्यसभा मुख्याचे 2-3 पेपर व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ते केलं तर आपल्याला तिथं पण खूप मोठा फायदा होतो, चुका टाळून वगैरे मार्क्स येतात. तर GS3 सारखा जो HR आणि HRD विषय आहे, तुम्ही किती अभ्यास केला काय केला तर त्यामध्ये जवळपास ना एक 70% क्वेश्चन तरी अननोन असतील. त्याला त्या पेपरला तुम्ही कशा पद्धतीने ते तुम्ही 100 पेक्षा जास्त मार्क मिळवले, त्या पेपर संदर्भात तुमचं काय GS3च्या बाबतीत हेच आहे की तुमचे नोट्स पाहिजेत आणि पेपर कसा सोडवायचं हे कळलं पाहिजे. कारण बऱ्यापैकी पेपर म्हणतात बऱ्याच गोष्टी अननोन असतात. त्याच्यामध्ये खाटेकर सरांचे जे पुस्तक आहे मी ते यूज केलं होतं आणि सरांची GS3 बाबत एक स्ट्रॅटर्जी त्यानुसारच मी तो पेपर सोडवत होतो. टेस्ट सिरीज पण मी फॉलो केली होती, पण फार काय टेस्ट सिरीजच्या म्हणजे फार सोडवलं नाही, एका दुसरी सोडवली, परंतु एकच पुस्तक होतं ते वारंवार रिवाइज केलं, त्याचे नोट्स काढल्या आणि काही गोष्टी चालू घडामोडीवरती पण येतात GS3च्या अँगलला, त्याच्याबरोबर काही नोट्स काढल्या होत्या. ह्या सगळ्यांच्या ह्याच्यातून मी तो पेपर दिला आणि त्याच्या आधीच्या वर्षी मला त्याच्यामध्ये 83 मार्क होते आणि पहिल्या कीनं GS3ला मला 107 मार्क होते 2022च्या. ही इम्प्रुव्हमेंट कशामुळे झाली तर एक्स्ट्राचे सोर्सेस मी वजा केले, कमी सोर्सेस ठेवले आणि रिव्हिजन त्याच्यामुळे आले. हो तर GS4 आता सगळ्यात अवघड विषय आपण बघतो मुलं साधारणतः 60-70-80 अशा त्याच्यामध्ये अडकतात. मग या GS4 साठी आपण काय केलं पाहिजे? ओके, GS4 असं आहे ना, जसं बाकीचे 3 दिवस आहेत जे मार्क्स देणार आहे 100+ विषय बनले होता, तर GS4चं नाही आहे आणि त्याला पण फार आपण जर एफर्ट दिले GS4ला
त्याचा परिणाम बाकीच्या 3 GS वरती होतो. मग GS4 ला किमान ॲव्हरेज जरी मार्क काढले आपण 75-80 तरी चालणार आहे. त्यात पण जास्त मार्क आपण आणू शकतो. काही मुलांना 90+ पण मार्क आहेत. मग किमान 80 जरी मार्क आणायचे झाले तर त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर, फूड सिक्युरिटीचा जो पार्ट आहे 30 ते 32 क्वेश्चन त्याच्यावर येतात. ते सोपे असतात. तिथे 27-28 मार्क येऊ शकतात. पुन्हा मॅक्रो इकॉनॉमिक नावाचा पार्ट आहे. पहिले 30 क्वेश्चन मॅक्रो इकॉनॉमिकच्या टॉपिकवरच येतात सिलेबसमधल्या. त्याच्यासाठी आपल्याला YCMEची काही पुस्तक आहे त्यातलं सिलेबस वाईज नोट्स काढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डेस्नी सरांचं पुस्तक आहे हे पण सिलेबस वाईज करणं गरजेचं आहे. नंतर आपला अर्थसंकल्पाचा पार्ट आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा. त्यानंतर उद्योग, सहकार हे असे चॅप्टर आहेत. प्रत्येकावर 5-6 क्वेश्चन येतात. हे डेस्नी सरांचं पुस्तक PYQ नीट करणं आणि YCM मध्ये त्याच्या रिलेटेड काही डेटा असेल तो आयोग विचारतो अशा पद्धतीचा सगळाच डेटा करणं गरजेचं आहे. त्या गोष्टी केल्या आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा 45 क्वेश्चन सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये येतात. त्यात बायोटेक्नॉलॉजी क्वेश्चन सोडले तर बाकीचे 30 क्वेश्चन जे आहेत त्यातले किमान 25 ते 26 क्वेश्चन सोपे असतात. म्हणजे औष्णिक ऊर्जा असेल, सौर ऊर्जा असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पण जर नीट केलं त्याचे क्वेश्चन्स मार्क देतात. विविध प्रकारचे एनर्जी सोर्सेस आहेत त्याच्यावरती सोपे सोपे क्वेश्चन्स येतात. आणि ऊर्जा वगैरे तिथं पण आउट ऑफ मार्क मिळवायचे. तर असं केलं तर GS4 ला पण मार्क येतात. ठीक आहे. तुम्ही 21ला जी मुलाखत दिली तुम्हाला जवळपास 43 मार्क, त्याच्यानंतर 56 मार्क. मग ही जी इम्प्रुव्हमेंट केली म्हणजे मुलाखतीची तयारी करताना नेमकं काय केलं पाहिजे आणि पाठीमागे काय चुका झाल्या त्या कशा दुरुस्त केल्या? 21ला मला 41 मार्क होते आणि नंतर 56 मार्क आले. 21च्या वेळेस माझी पहिलीच मुलाखत होती. पण 22ला मी काय केलं 21 मध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या टाळण्यासाठी ना म्हणजे एकतर व्यवस्थित तयारी पाहिजे. सगळ्या टॉपिकच्या नोट्स पाहिजे. मुलाखत तसा मेनचा सिलेबस निश्चित आहे. अनेक जण म्हणतात की मुलाखतीचा सिलेबस नाही आहे पण मी असं म्हणतो मुलाखतीचा एक सिलेबस आहे. तो सिलेबस म्हणजे आपला जो बायोडाटा असतो म्हणजे आपलं जिथं शिक्षण झालं, जिथं जन्म झाला किंवा जिथं आपण काही जॉबमध्ये काम केलं आहे, आपले छंद आहे त्याच्यावरतीच क्वेश्चन येतात आणि काही चालू घडामोडी त्या आठवड्यात घडणार आहे त्याच्या बाहेर क्वेश्चन येत नाही. याच्यावरतीच फोकस केला आणि प्रत्येक टॉपिकच्या वह्या बनवल्या माझ्या. जिल्ह्याची वही बनवली. मी IT मध्ये काम केलं, ITच्या नवीन टेक्नॉलॉजीची वही बनवली. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे त्याची वही बनवली. त्यानंतर मी जॉब केला होता. जॉबचा माझा अनुभव असेल तर माझा तो वाचन छंद होता त्याची प्रत्येक घटकाच्या आपल्या नोट्स हो बायोडाटाची वेगळी वही, आपण जॉब केला त्याची वही, म्हणजे मुलाखतीची एक वेगळ्या प्रकारची तयारी असते. आपण तयारी करून चांगल्या प्रकारे मुलाखतीला जाऊ शकतोय. तुमच्या बोलण्यात म्हणजे मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण स्वतःवरती विश्वास ठेवायचा गरजेचा. म्हणजे मागच्या वेळेस मला कमी आले म्हणून मी घाबरून जाणार किंवा हे नाही. तर मला इम्प्रुव्हमेंट MPSC पासून इम्प्रुव्हमेंट हा वर्ड महत्वाचा आहे. मग तो तुमच्या प्रीच्या मार्कामध्ये इम्प्रुव्हमेंट असेल, मेन्सच्या मार्कची इम्प्रुव्हमेंट असेल किंवा इंटरव्ह्यूची इम्प्रुव्हमेंट असेल. प्रत्येक गोष्टीत मी कुठे इम्प्रूव्ह करतो हे पाहिलं पाहिजे. म्हणजे मी इथं चुकलोय म्हणून स्वतःला दोष देऊन किंवा इतिहासात डोकावून इतकं का वेळ गेला ह्याच्यामध्ये न पडता मी पुढे जाण्यासाठी कुठे प्लस करू शकतो, कुठे इम्प्रूव्ह करू शकतो हे बघणं गरजेचं. ठीक आहे सर. म्हणजे आपण मुख्य परीक्षेचे विषय भेटत पण आता सर MPSC तयारी करताना विद्यार्थ्यामध्ये अशा अडचणी की मोठ्या प्रमाणावर एकतर प्रत्येक कालखंड आहे, दुसरी गोष्ट आर्थिक ताणतणाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे अनेक मुलांचं मानसिक जे स्थैर्य ते राहील मेंटल खूप हारायचं. मग अशा परिस्थितीत आपण कसं त्याला सामोरं गेलं पाहिजे, त्याच्यावर आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे? प्रत्येकाची परिस्थिती बॅकग्राऊंड हे वेगवेगळं असतं. तरी पण काही गोष्टी कॉमन आहे. कॉमन म्हणजे काय किंवा समजा मी 2-3 अटेम्प्ट देतो तरी पण मला कुठलीच प्री निघत नाही. तर मग आपल्याकडे जर काही प्लॅन नाही असेल, पूर्वी जॉब केला असेल, जॉब मिळवता येत असेल किंवा काही घरचा व्यवसाय असेल तिकडे आपण जाऊ शकतो. म्हणजे 3-4 वर्ष तुम्ही करताय आणि प्रीज निघत नाही ही पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या अशा मुलांसाठी. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये समजा तुम्ही प्री पास होताय आणि मेन्सच निघत नाही तर तुमचा स्कोर तिथंच साठून राहिलाय, स्कोरमध्ये इम्प्रुव्हमेंटच होत नाही. तर अशा मुलांसाठी काय आहे त्यांनी एक स्वतःचं अनालिसिस करणं. स्वतःचं अनालिसिस म्हणजे काय स्वतःला बघून प्रश्न विचारणं असं नाही. तुमचे जुने पेपर काढा, तुम्ही कुठं चुका करताय, किती मार्कची इम्प्रुव्हमेंट होत आहे आणि तुमच्या लक्षात आलं की पर पेपर एवढे मार्क वाढले तुम्ही कट ऑफ मार्क करू शकतो, त्याच्यावर तुम्ही पास होऊ शकतो, तुम्ही कंटिन्यू केलं पाहिजे. तुम्ही जो इम्प्रुव्हमेंट वर्ड सांगताय की आपल्या तयारी करत असताना आपण कुठल्या टप्प्यावर कुठं कमी पडतोय त्या गोष्टीचा विचार करून त्याच्यात आपल्याला सुधारणा करायची.
आणि दुसरं तुम्ही म्हणताय की मानसिक आर्थिक वगैरे गोष्टी, तर याच्यामध्ये पण एक नियोजन महत्वाचं आहे. तर माझ्या केसमध्ये सांगतो की मी जॉब सोडला, परंतु मी माझं एक आर्थिक नियोजन केलं होतं की इतके माझ्या पैसे तरी इतकेच पुरतील. पण ते पण समजील वाटलं असं तेव्हा मी घरच्यांची चर्चा केली आणि घरच्यांचा सपोर्ट होता, नाहीतर मी परत जॉब करत करत अभ्यास केला असता. म्हणजे असं स्वतःचं नियोजन पाहिजे की आणि प्रामाणिक पाहिजे आपण घरच्यांची वगैरे, म्हणजे लोड येत नाही. आणि म्हणजे हेच की बाबा स्वतःच बघा काय आहे नेमकं, मी किती सस्टेन करू शकतोय. नसेल तर मी टेम्पररी जॉब करू शकत आणि पासाने जॉब करायचं आणि मग परत इकडे यायचं, असंही करू. म्हणजे जे त्याची परिस्थिती आहे. पण एक महत्वाचा मुद्दा हाच आहे की स्वतःला तुम्ही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सकारात्मक ठेवा आणि स्वतःच्या परिस्थितीमध्ये त्यात कशी पुढे जाता येईल आपल्याला हे बघा. अजून एक गोष्ट, चांगली पुस्तकं वाचलीच पाहिजे. आपण म्हणतो की वेळ नाही वगैरे, पण चांगली पुस्तक पाहिजे. विस्मराज बाप सरांचं पुस्तक जे आहे विजयाचा आराम, ते वाचलंच पाहिजे. त्यातून खूप चांगल्या गोष्टी करतात. पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. स्वतः नेहमी सांगितलं पाहिजे की मी करतोय आणि माझं होणार आहे. आणि जे मुलं झालेली आहेत आपल्या आसपासचे मित्र असतात त्यांना फोकस करायचं, न की ह्याचं झालं नाही तिथं झालं नाही असं नकारात्मक भावनेमध्ये जायचं नाही. त्यानंतर काही अशा अनेक गोष्टी असतात आपण फक्त आपल्या सर्कलमध्ये असतो त्यामुळे आपल्याला समजत नाही. तर अवांतर वाचनाची सवय असेल आपल्याला, अधिकाऱ्यांची पुस्तकं असतील किंवा काही समाजसुधारक असतील किंवा कुठलंही पुस्तक असेल, ते वाचलं ना तर आपल्याला इतरही गोष्टी समजतात की आपल्यापेक्षा अजून अवघड परिस्थिती असून सुद्धा लोक उभे राहिले, त्यातून ते बाहेर पडले. आपली ती परिस्थिती फार काही तेवढी नाही हे समजतं. म्हणजे मनाला उभारी देणारे कृती करा. कोणी पुस्तक वाचा, युट्यूबवरचे व्हिडिओ बघा, असं म्हणजे केवळ मोटिवेशनल व्हिडिओ बघून होतं असं पण म्हणत नाही मी, परंतु एक मनाला ऊर्जा मिळते, सकारात्मकता मिळते. तुम्हाला काही चांगले कोर्सेस करता आले, आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्स आहे ते करा. तर तुमची जिथे श्रद्धा आहे विपश्यना करा किंवा मंदिरामध्ये श्रद्धा असेल तिकडे जा, स्वतःला सावरा आणि घरी नातेवाईकांच्या टचमध्ये राहा, मित्रांच्या टचमध्ये राहा आणि काही पॉझिटिव्ह मेंटर असतील तुमचे त्यांच्या टचमध्ये राहा. ओके सर, म्हणजे तुम्ही आपल्या समोर नेमके काय प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाला काय मार्ग आहे अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर याच्यातून निश्चित बाहेर पडतो. हो. त्याच्यासाठी चांगली पुस्तकं वाचणं, सकारात्मक लोकात राहणं हे सगळे मार्ग आहेत. ठीक आहे, तर तुम्ही दैनंदिन किती तास अभ्यास करता किंवा तुमच्या रोजच्या दिवसाचं काय नियोजन होतं आणि अभ्यास कसा करावा याच्याविषयी थोडक्यात सांगा. अभ्यास करण्याच्या किंवा नियोजनाच्या मागे ना, म्हणजे नियोजन जे म्हणतो वेळापत्रक जे म्हणतो आपण ते असणं गरजेचं आहे. वेळापत्रक बनवण्याच्या आधी सुरुवातीला टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. म्हणजे जर समजा इतर मुलं GS1 मध्ये 100+ होत असतील तर माझे टार्गेट 100+ पाहिजे, 2 मध्ये पण पाहिजे. समजा 4 ला एवढे द्या, तर सुरुवातीला टार्गेट सेट करा आणि टार्गेट थोडेसे हाय ठेवा. म्हणजे बाकीच्या मुलांना 110 येत असतील तर मी 115 पाडणार असं स्वतःला सांगा. आणि हे पाडण्यासाठी आपण तेच म्हणतो की बघा हे बघा एरियाज फाइंड आउट करा. मग यातून ना जे सॉफ्टवेअर टॉपिक आहेत, मार्क देणारे टॉपिक आहेत ना ते आधी करा. मग विषय निहाय ठरवा. GS1 जे आहे म्हणजे मी कसं करायचं, GS1 मध्ये मला भूगोल जास्त मार्क देणार आहे म्हणजे मी भूगोल आधी घ्यायचो आणि प्रत्येक जे मी भूगोल समजा 6 पॉईंट आहेत सिलेबसचे, प्रत्येक एक मोठा मुद्दा करायला नोट्स मला 4-4 दिवस लागतील. तर 6 पॉईंटवर 24 दिवस लागणार आहे, बरोबर. मग हे प्रॅक्टिकल आहे, बरं का. 24 दिवस लागतात. मग आपण काय करतो नियोजन म्हणतात, मग मी भूगोलला 24 दिवस दिले तर मग मी इतिहास कधी करू, घटना कधी करू किंवा हे कधी करू असं आपण हे करतो. पण मी हे लॉंग टर्म सांगतो. जेव्हा 6 महिने आपल्याकडे असतात, 6 महिने प्री नंतर मेन्सला 5-6 महिने असतात किंवा मेन्स झाली आणि पुढची प्रीची ऍड यांच्यावर 5-6 जो कालावधी असतो ना त्यांच्यासाठी मी ही गोष्ट सांगतोय. तुमच्या आधीचे नोट्स रेडी असतील तर त्याला एवढा वेळ लागणार नाही. बेसिक मुलांसाठी सांगतो, त्याच्याकडे काहीच नाही. मग भूगोलला गेले समजा 25 दिवस तर गेले तर गेले जाऊ द्या, पण त्यात तुमचे विथ नोट्स भूगोल बनणार आहे. मी हेच केलं किंवा प्री एंट्री माझी असं नियोजन केलं. मग अशा प्रत्येक सिलेबसचा मुद्दा, त्याला मार्काचे वेटेज किती आहे त्यानुसार त्याला तेवढे डेज दिले की नोट्स बनवले. म्हणजे नोट्स रेडी होते. त्याला जास्त वेळ दिला पाहिजे असं म्हणतात. म्हणजे तो आधी केला पाहिजे. ओके, आणि अवघड गट आहे हा, थोडासा वेळ दिल्यावर देतोय मग त्याला वेळ दिला पाहिजे. मग आता डेली नियोजन पाहिलं माझ्या मागच्या 2 वर्षात 20 जुनं काही फार सांगत नाही. तर असं काही माझं फिक्स हे नव्हतं की मी इतके वाजता बसणार इतके वाजता, असं माझं फिक्स नव्हतं. परंतु माझं एवढं असं होतं की डेली मला काय करायचं मी हे आधी ठरवायचो आदल्या दिवशी. म्हणजे आता मला भूगोल करायचा तर मी उद्या भूगोलचा समजा पृथ्वी निर्मितीचे काय सिद्धांत आहेत तो टॉपिक करायचा आहे, ॲग्रिकल्चर काय ते करायचं, सॉइल टॉपिक घेतलाय मी करायला.
तर 2 दिवसामध्ये मला सॉईलचे क्वेश्चन बघायचे आहेत, नोट्स काढलेले आहेत, ते नीट रिवाईज करायचे आहेत, है ना. किंवा काही ट्रिक्स मला काही पाठ करायच्या आहेत, गोष्टी शॉर्ट ट्रिक्स काढायच्या आहेत, हे मी ठरवलं 2 दिवसात ते करायचो. कधी कधी 2 दिवसाचे, 3 दिवसाचे, 4 दिवस पण व्हायचे, पण मी ते करत राहायचो. नियोजन हो. एकदा केलं, हम्म. एक 2-3 दिवस गेले तरी गेले, पण हो. आपण करत राहिलं ते घंटा कम्प्लीट. जनरली GS1 माझा 13-14 दिवसात व्हायचा, GS2 ला पण 12-13 दिवस लागायचे, असं पर GS 13-14 दिवसामध्ये हे व्हायचं. साधारणतः 60 दिवसामध्ये म्हणून आपण चरी GS बऱ्यापैकी खूप चांगल्या पद्धतीने 60च्या होतातच. मी हेच करायचो, पण कधी कधी असं ते 4 दिवस अभ्यास केला, गॅप पण पडायचं. प्रॅक्टिकल जे आहे सांगतो मी. तर परत मी काय करायचो, रिडिंग हॉल होता आमच्या जवळ, मी तिथे जायचो आणि तिथे एखादा दिवस करून आलो तर माझी चांगली बैठक बसायची आणि परत कंटिन्यू माझा अभ्यास व्हायचा. म्हणजे अभ्यास जर खंड पडत असेल तर कधी लायब्ररी जॉईन करा, थोडाफार अभ्यास करा आणि परत तुमच्या रूमवर घरी अभ्यास होतो, घरी कंटिन्यू करू शकता. तर विद्यार्थ्यांच्या मध्ये मध्ये अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन तिथे तयारी करतात. तिथला काहींची परिस्थिती नसते, आर्थिक खर्च झेपत नाही. मग त्या विद्यार्थ्यांनी पुण्यातच जाऊन केलं पाहिजे गावात. आता तुम्ही मागच्या 5 वर्ष गावात राहून हे यश मिळवलं, मग गावात राहून केलेलं चांगलं का पुण्यात केलं? जर तुम्हाला सुरुवातीला समजलं की हे सोर्सेस आहेत, कसा अभ्यास करायचा आहे किंवा ह्या गोष्टी आहेत, तर तुम्ही गावात राहून देखील अभ्यास करू शकता. पण गावामध्ये पण तुमच्या अभ्यासाचं वातावरण पाहिजे. त्याचा पुण्यात राहण्याचा फायदा पण आहे, सांगतो तुम्हाला आजूबाजूला फक्त अभ्यास करणारी मुलं दिसतात. तुमच्या गावातले लोक, नातेवाईक जे तुम्हाला विचारतात कधी होणार आहे, यायचं झालं ते झालं, असं कोण तुम्हाला विचारत नाही, तुम्हाला कोण डिस्टर्ब करत नाही. हा पुण्यातला फायदा. परंतु गावामध्ये पण ह्या गोष्टी करू शकता. आता आपण ज्या खोलीत बसतोय ही आमची गावातलीच खोली, आम्ही इथंच बसून अभ्यास करायचो. कुशालपुरी हे जे 3 पोस्ट काढल्या, इथंच बसून त्याने अभ्यास केलाय. मी पण मोस्टली अभ्यास इथंच केलाय. तर त्याचा मी एक सांगतो, फायनल जर सांगायचं झालं तर सुरुवातीला तर तुम्हाला समजलं मला काय करायचं आहे, आपल्या चुका काय, मी डोक्यात होऊ शकतो आणि गावात अभ्यासाचं वातावरण असेल, तुमच्या घरी किंवा खोली असेल, त्या गावच्या जवळपास कधी लायब्ररी असेल, तुम्ही गावात यात करा. याचा फायदा असा होतो की जो पुण्यातला खर्च आहे तो वाचतो आणि घरून पैसे घ्यायची दडपण आहे ते कमी होतं. आणि अजून एक गोष्ट, आजकाल ऑनलाईन कोर्सेस आहेत. काही लोक खूप चांगल्या प्रकारे ऑनलाईन कोर्सेस घेतात. तुम्ही गावी राहून अशा ऑनलाईन कोर्सेस जॉईन करू शकता. पुण्यात जाऊन ऑफलाईन क्लासेस करावेच असं नाही. ग्रामीण भागातली हो, तुम्हाला जे पाहिजे प्रत्येक गोष्ट गावात करता येते. टेस्ट सिरीज सुद्धा मी गावी राहूनच केली. टेस्ट सिरीज मी लावली होती, त्यांची PDF मिळायची, मी प्रिंट काढून यायचो एका दिवशी आणि ती घरी बसून सोडवायचो. म्हणजे करायचं तर करता येतो, नाही असं नाही. ओके सर, थोडक्यात विद्यार्थ्यांना हे सांगा की अभ्यास कसा केला एक अगदी मोजक्या शब्दात एक 6 रूपात हेच सांगता येईल की अभ्यास आपल्याला जो करायचा आहे ना, तो एक्झाम ओरिएंटेड केला पाहिजे. म्हणजे उगाच फापट पसारा करणं किंवा पुस्तक एक्झाम ओरिएंटेड म्हणजे हे मी राज्यघटनाविषयी करतोय, तर त्याने खूप डिटेलमध्ये दिलं असतं. आपण राज्यघटना जी आहे त्याच्याद्वारे आपला देश चालतो, राज्यघटना महत्वपूर्ण आहे, राज्यघटना आपला पाया आहे, अशी वाक्य काही करायची गरज नाही. सुरुवातीला फर्स्ट रिडिंगला ठीक आहे, पण नोट्समध्ये अशा गोष्टी नको. नोट्समध्ये काय आलं पाहिजे, राज्यघटनेचे स्त्रोत जे आहे 1935च्या कायद्यामधलं काय, हा राष्ट्रपती बाबतची कलम काय, फॅक्च्युअल गोष्टी आहेत, महत्वाच्या गोष्टी, एक्सेप्शनल गोष्टी. आणि एक्सेप्शनल गोष्टी विचारतो, अपवाद गोष्टी जे आपल्याला वाटतं अरे असं कसं काय, तसंच विचारतो. तर ह्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, ह्या गोष्टी उतरल्या पाहिजे नोट्समध्ये आणि नोट्स काढूनच अभ्यास केला पाहिजे. कारण 700 पानाचं पुस्तक आहे पॉलिटिक्सचं, पण ते जर आपल्याला 200 पानाच्या वहीमध्ये बसलं तर त्याचे आपण रिव्हिजन पण खूप वेळा करू शकतो. अभ्यास करायचं थोडक्यात सांगायचं झालं तर तेच वारंवार तेच सांगतो मी, सिलेबस, PYQ, स्टँडर्ड बुक्स मधल्या नोट्स आणि तुम्हाला रिव्हिजन, टेस्ट सिरीज आणि चांगला मार्गदर्शक. मग तुमचा कोण पोस्ट होल्डर मित्र असेल किंवा एखादा क्लास मध्ये असेल किंवा ऑनलाईन कुठला क्लास असेल, कोणी असेल ते पाहिजेच. किंवा स्वतः तुम्हाला सगळं माहिती आहे त्याची सुद्धा गरज. तर तुम्ही आपल्या MPSC चॅनल मध्ये आलात, आपला वेळ दिला आणि MPSC तयार करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या म्हणजे नेमकी तयारी कशी करावी, राज्य सेवेचा मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करावा किंवा प्रिलियम कशी क्लिअर करावी, याचा फायदा निश्चितच राज्यसेवा करण्यासाठी आहे. पण आपण हे राज्यसेवा
एमपीसीच्या मुख्य परीक्षेला ग्राह्य धरून बनवतो. तसं कंबाईन करण्यासाठी स्ट्रॅटेजी